नमस्कार मंडळी, नेहमी तीच भाजी तीच आमटी खाऊन कंटाळा आलाय ना, तर चला मग आज मस्त अशी मसूर डाळीची आमटी बनवूया। तर कढईमध्ये तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी जिरं घातले, थोडासा हिंग घातलाय। जिरं तेलामध्ये फुटलंय, त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेले एक कांदा घेतलाय। आता कांदा सुद्धा मी इथं हलकासा परतवून घेते। याच्यामध्ये एक चमचा भरून हिरवं वाटण घालते। तर या हिरव्या वाटणामध्ये सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलंय। तर याचं वाटण घेतलंय मी मिक्सरला फिरवून। तर एक चमचा हे वाटण घातलंय। आता हे सर्व कच्चंच आहे, खोबरंसुद्धा आपण भाजून घेतलं नाही किंवा लसूणसुद्धा, त्यामुळे छान असा रंग बदलेपर्यंत हे सर्व व्यवस्थित असं पहिलं भाजून घेतलं आहे। आता इथं छान मसाला तयार झाला आहे। आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो घेते। तर अगदी बारीक साईजचा टोमॅटो घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे। आता टोमॅटो अगदी शिजवून इथे घ्यायचा नाही, फक्त हलकासा परतवून घेते। तर टोमॅटो चांगला परतून झाला आहे, मसाला चांगला तयार झाला आहे। आता ह्याच्यामध्ये जो घरचा कांदा लसूण मसाला तर हे घातलं आहे। त्याच्यानंतर थोडासा रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातली, ती तिखट नसते, फक्त रंग छान येतो। आता ह्याच्यामध्ये मी बाकी कुठलेही गरम मसाले वापरले नाही, ते मी कांदा लसूण मसाला वापरला आहे। त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले असतात, त्याच्यामुळे वेगळा असा गरम मसाला घालण्याची काहीच आवश्यकता नाही ह्याच्यामध्ये। तर मसाला चांगला तयार झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी ही मसूरची डाळ घेतली, तर 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आणि 2-3 मांडे मी स्वच्छ ही धुवून घेतली। तर आता या मसाल्यामध्ये ही मसूरची डाळ घालून घेते। डाळ घातल्यानंतर परत याला व्यवस्थित असं परतवून एखाद मिनिटभर ही डाळ चांगली अशी मी परतवून घेते। तर इथे डाळ पण मस्त अशी परतवून झाली। तर आता इथं पाणी घालते। तर मसूरची डाळ काय होतं, शिजल्यानंतर खूप जास्त घट्ट दाटसर होते, त्यासाठी आणि मला ही चपाती भाकरी भातासोबत खाण्यासाठी आमटी करायची, त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त पाणी घालते। तर 2 ग्लास पाणी घातलं इथं मी। तर आवश्यकता वाटली तर अजून थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये, कारण डाळ शिजल्यानंतर खूप जास्त घट्टसर होते ही डाळ। चवीनुसार मीठ घातलं आहे। आता इथे हलकीशी उकळी यायला लागली, तर बघू शकता मी वाटणामध्ये कोथिंबीर घातली होती, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरतूनसुद्धा भरपूर घालू शकता। चांगली आता उकळी आली, गॅस थोडासा कमी करणार आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं ही डाळ बारीक गॅसवरती मी शिजवून घेणार आहे। तर इथे 10 मिनटानंतर बघू शकता मस्त अशी मसूर डाळीची आमटी तयार झाली आहे। खूप छान दाटसर चपाती भाकरी भातासोबत खाण्यासाठी तयार झाली आणि खूप मस्त चविष्ट ही आमटी लागते। अगदी करायला साधी सोपी किंवा नेहमी तीच आमटी भाजी खाऊन कंटाळा आला असेल, एकदा या पद्धतीने नक्की करून बघा ही मसूर डाळीची आमटी। तुम्हाला रेसिपी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून ज़रूर सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा।